नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? चॅनलवर जर नवीन आले असाल आणि मला जर नवीन बघत असाल तर माझं नाव आहे अध्या. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला चेहऱ्यावर न दिसणारा नॅचरल मेकअप कसं करायचा ते दाखवणार आहे. कारण फ्रेंड्स, मला इंस्टाग्रामला DM आलेलं की मी एक टीचर आहे आणि मला सकाळी सकाळी स्कूलमध्ये जावं लागतं, त्यामुळे खूप कमी प्रोडक्ट वापरून नॅचरल आणि एक डिसेंट प्रेझेंटेबल मेकअप करून दाखव. तर फ्रेंड्स, अशा खूप जणी आहेत की ज्यांना मेकअप तर करायचं असतं, मेकअप करायला खूप आवडतं, पण असा मेकअप पाहिजे जो नॅचरल दिसला पाहिजे, प्रेझेंटेबल दिसला पाहिजे. मेकअप केलेलं असतं चेहऱ्यावर पण तो ओळखून नाही आला पाहिजे, असा मेकअप बऱ्याच जणींना आवडत असेल. म्हणून फ्रेंड्स, आज मी चेहऱ्यावर न दिसणारा नॅचरल मेकअप म्हणजे नो मेकअप लुक फक्त 3 प्रोडक्ट वापरून दाखवणार आहे. येस फ्रेंड्स, आपण 3 प्रोडक्ट वापरून सुद्धा खूप छान असा नॅचरल सिंपल प्रेझेंटेबल मेकअप करू शकतो. तर चला, जास्त वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओ सुरू करूयात. पण चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्याचसोबत तुम्हाला ही व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला आपण लाईक करा. सो लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. मेकअप करायला आपण सुरुवात करूया, पण त्याआधी आपल्याला प्रॉपर CTM करायचं असतं. तुम्ही हेवी मेकअप करा किंवा सिम्पलचा, डेलीचा, एव्हरीडे कोणताही मेकअप करा, तुम्हाला प्रॉपर CTM करणं खूप गरजेचं आहे. आता CTM म्हणजे काय, CTM का केलं पाहिजे, जे मला नवीन बघत असतील, ज्यांना माहिती नाही आहे त्यांना मी थोडक्यात सांगून टाकते. ठीक आहे. तर CTM म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. ठीक आहे. आता सगळ्यात पहिलं क्लिन्झिंगमध्ये येतं, आपल्याला आपला जो फेस आहे तो फेसवॉशने व्यवस्थित क्लीन करायचा आहे. आता मी तुमच्यासमोर बसली आहे, व्यवस्थित फेस माझा क्लीन करूनच इथे बसली आहे. ठीक आहे. क्लिन्झिंग झालं, यानंतर आता आपल्याला टोनर अप्लाय करायचा असतो. आता टोनर का अप्लाय केला जातो, तर फ्रेंड्स, आपल्या चेहऱ्यावर छोटे छोटे पोर्स असतात, छिद्र असतात, त्यांना मिनिमाइज आणि त्यांना श्रिंक करण्याचं काम टोनर करतो. त्यामुळे एक्स्ट्राचा सीबम जो आहे तो बाहेर पडत नाही आणि त्यामुळे आपला मेकअप काला होत नाही. ठीक आहे. त्यानंतर टोनर जे असतो ते आपल्या स्किनचा pH बॅलन्स मेंटेन ठेवतो आणि आपली स्किन हायड्रेट करतो. त्यामुळे आपल्याला टोनर अप्लाय करायचा आहे. मी इथे टोनरसुद्धा अप्लाय करून बसली आहे आणि टोनरसाठी मी द मॉम्स्कोचं विटॅमिन C फेस टोनर आहे. यामध्ये विटॅमिन C आणि नायासिनामाइड आहे, त्यामुळे तुमच्या स्किनला छान असं हायड्रेट करेल. तुम्ही हा घेऊ शकता, अफोर्डेबल आहे आणि खूप छान स्किनला हायड्रेट करतो. जर तुमच्याकडे कोणताच टोनर नसेल तर तुम्ही रोज वॉटरसुद्धा वापरू शकता. ठीक आहे. टोनर वापरल्यानंतर आता आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं असतं. तर मॉइश्चरायझर लावल्याने आपली स्किन हायड्रेट राहते. ठीक आहे. तर मॉइश्चरायझरसाठी माझ्याकडे आहे लॅक्मेचं पीच मिल्क विटॅमिन E मॉइश्चरायझर. ठीक आहे. तुमचा जो पण डेलीचा मॉइश्चरायझर असेल, जो तुमच्या स्किनला सूट होतो तो तुम्ही वापरू शकता. आणि हा जो लॅक्मेचा मॉइश्चरायझर आहे तो खूप लाईट वेट आहे आणि ऑल स्किन टाईपला सूट होऊ शकतो, कारण याची जी कन्सिस्टन्सी आहे लाईटसुद्धा आहे आणि अजिबात चेहऱ्यावर असं लावलं की ते स्टिकी नाही करत आणि चेहऱ्याला खूप छान असं हायड्रेशन पण देतो. त्यामुळे तुम्ही लॅक्मेचा हा पीच मिल्क मॉइश्चरायझर लावू शकता. अफोर्डेबल आहे. मी 120 रुपयाला ही बॉटल परचेस केली आहे. ठीक आहे. तर मी सगळ्यात आधी फेसवॉश करून बसली आहे, त्यानंतर मी टोनर अप्लाय केलं. आता आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे, तर मी हा पीच मिल्क मॉइश्चरायझर लावते. याची जी कन्सिस्टन्सी आहे तुम्ही बघू शकता, एकदम लिक्विडी आहे. आणि लक्षात ठेवा, जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही जेल बेस किंवा वॉटर बेस मॉइश्चरायझर जे असतात ते लावा. तर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही क्रीम बेस किंवा लाईट वेट जे मॉइश्चरायझर असतात ना ते लावू शकता. आणि हा जो मॉइश्चरायझर आहे ना तो ऑल स्किन टाईपसाठी आहे. तर छान असं सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर व्यवस्थित पूर्ण चेहऱ्याला आणि गळ्याला म्हणजे आपल्या मानेला व्यवस्थित लावून घेते. फ्रेंड्स, प्रॉपर CTM झाल्यानंतर आता आपल्याला सनस्क्रीन लावायचं आहे. ठीक आहे. तुम्ही बाहेर पडत असाल, ऑफिसला जात असाल, कॉलेजला जात असाल, कुठेही जात असाल तर तुम्हाला सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाही आहे. आणि खूप जणी काय विचार करतात की पावसाळ्याचे दिवस आहेत, ऊन तर पडत नाही, सनस्क्रीन नाही लावलं ना तर चालून जाईल. तर असं अजिबात नाही करायचं आहे. जरी फ्रेंड्स पावसाळ्यात ऊन पडत नसलं तरी त्या प्रकाशामध्ये घातक किरण हे असतातच, म्हणजे UVB, UVA किरण जे आपल्या स्किनला डॅमेज करू शकतात. त्यामुळे पावसाळा जरी असला तरी तुम्हाला सनस्क्रीन लावायचं आहे. पण पावसाळ्यात तुम्ही एक छानसं लाईटवेट सनस्क्रीन लावू शकता. मी तुम्हाला हा डेकॉन्स्ट्रक्टचं खूप लाईटवेट जेल सनस्क्रीन आहे तो सजेस्ट करेल. आणि हा ऑल स्किन टाईपसाठी आहे. तर तुमची ड्राय स्किन असेल, नॉर्मल असेल, कॉम्बिनेशन असेल, ऑइली स्किन असेल तरीसुद्धा तुम्ही हा वापरू शकता. आणि रिसेंटली मी हा वापरते, खूप छान याचा रिझल्ट मला मिळाला आहे. अजिबात स्टिकी वाटत नाही. तर पावसाळ्यासाठी तुम्ही हा सनस्क्रीन लावू शकता.
ठीक आहे फ्रेंड्स, मेकअप करायला आपण सुरुवात करूयात. आणि आजचा जो मेकअप आहे तो मी फक्त 3 प्रोडक्टमध्ये दाखवणार आहे. खूप जास्त प्रोडक्ट दाखवून खूप असा हेवी मेकअप नाही दाखवणार, कारण आपल्याला एक नॅचरल आणि चेहऱ्यावर न दिसणारा असा मेकअप करायचा आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला बेस मेकअप करायचा असतो. तर आज बेस मेकअपसाठी मी कोणतंच BB क्रीम, CC क्रीम किंवा फाउंडेशन नाही दाखवणार. एकदम हलका फुलका नॅचरल म्हणजे नो मेकअप लुक मी दाखवणार आहे. ठीक आहे फ्रेंड्स, जर तुम्हाला पटकन 2 मिनटात 5 मिनटात मेकअप करायचा आहे, जास्त हेवी मेकअप नको, एकदम नॅचरल वाटलं पाहिजे पण एकदम प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे, तर तुम्ही BB क्रीम, CC क्रीम एवढा लावायला जर टाईम नसेल तर तुम्ही फक्त कॉम्पॅक्ट पावडरने तुमचा बेस मेकअप तयार करू शकता. ठीक आहे, आता तो कसा करायचा ते मी दाखवते. मी फक्त चेहऱ्याच्या एकच साईडला माझा बेस मेकअप सेट करून दाखवते. तुम्हाला दोघांमध्ये डिफरन्स समजेल आणि मग तुम्ही छान असं कॉम्पॅक्ट पावडर लावूनसुद्धा सुंदर मेकअप करू शकता. तर इथे मी फेसेस कॅनडाचा कॉम्पॅक्ट पावडर घेतला आहे. अफोर्डेबल आहे, 150 रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जाईल. जर फेसेस कॅनडाचा नसेल घ्यायचा तर तुम्ही मेबेलिनचा सुद्धा घेऊ शकता. हा पण कॉम्पॅक्ट पावडर खूप छान आहे, हा पण मी वापरलेला आहे. याची कव्हरेज पण खूप सुंदर मिळेल तुम्हाला. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला याच्यामध्ये जो पफ दिलेला आहे, जो स्पंज आपल्याला दिलेला आहे त्यानेच आपल्याला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, ब्रश वगैरे मी काहीच यूज नाही करणार आज. ठीक आहे फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात असू द्या, जेव्हा तुम्ही टोनर अप्लाय करता, मॉइश्चरायझर अप्लाय करता, तेव्हा तुमचा जो चेहरा आहे ना तो अशा प्रकारे बघू शकता. आता मी हाताने प्रेस करते बघा, आपला चेहरा स्टिकी होतो. आता या स्टिकी चेहऱ्यावर जर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावून जर व्यवस्थित सेट केलात ना तर तुम्हाला छान अशी कव्हरेज मिळते. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता मी टोनर आणि मॉइश्चरायझर लावल्यामुळे माझा जो चेहरा आहे तो स्टिकी आहे आणि मी त्याच्यावर आता कॉम्पॅक्ट पावडर लावून मी तुम्हाला बेस मेकअप जो आहे तो दाखवते. ठीक आहे, आपल्याला स्पंजला छान अशी पावडर घ्यायची आहे आणि सगळ्यात आधी आपली जी अंडर आय एरिया आहे तिथे असं डॅबिंग मोशनमध्ये आपल्याला ठीक आहे सेट करायचा आहे आपला चेहरा. आता तुम्हाला चेहरा अजिबात असा घासायचा नाही आहे. ठीक आहे, स्वाईप नाही करायचं, छान असं डॅबिंग मोशनमध्ये बेस फ्लोअर आपल्याला म्हणजे चेहऱ्यावर पावडर लावून घ्यायची आहे. ठीक आहे, आधी मी चेहऱ्याच्या एकच साईडला तुम्हाला लावून दाखवते, नंतर दुसऱ्या साईडला दाखवेल म्हणजे दोघांमध्ये तुम्हाला डिफरन्स काय आहे ते समजेल. ठीक आहे, आता पूर्ण बेस आपण सेट केला. आता मी डोळ्यांना पण म्हणजे जी आयलिड आहे तिथे पण व्यवस्थित पावडर लावून सेट करून घेते. ठीक आहे, फ्रेंड्स, आता मी पावडरने जो माझा बेस सेट केलेला आहे, एका साईडचा बेस मी सेट केलेला आहे आणि तुम्ही कव्हरेज बघू शकता. ठीक आहे, आणि इकडे बघू शकता, इकडे बघा कसं ऑइली आणि स्टिकी वाटतं. आता मॉइश्चरायझर लावल्याने आपली जी स्किन स्टिकी होते आणि त्याच्यावर जर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावला ना तर तुमचा जो बेस आहे तो अशा प्रकारे सेट होतो. आणि कॉम्पॅक्ट पावडर लावल्याने तुम्ही बघू शकता जी अंडर आय एरिया आहे, आयलिड आहे, याच्यावरची जी पिगमेंटेशन आहे ना ती सुद्धा हाईट होऊन छान अशी मला नॅचरल कव्हरेज मिळाली आहे. अजिबात असं वाटत नाही की मी चेहऱ्याला काहीतरी वेगळं असं लावलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरने पण सुंदर असा बेस मेकअप करू शकता. आता या साईडचा बघा, या साईडचा मी बेस मेकअप सेट केलेला नाही आहे. जी अंडर आय एरिया आहे, आयलिड आहे, दोघांमध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता. इकडची जी पिगमेंटेशन आहे ती हाईट झालेली आहे आणि इकडची जी पिगमेंटेशन आहे ती दिसत आहे. ठीक आहे, बघू शकता अंडर आय एरियावरची जी पिगमेंटेशन आहे तर ती सुद्धा दिसते. तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरने मॉइश्चरायझर लावल्यानंतर कॉम्पॅक्ट पावडरने छान असं बेस मेकअप तुम्ही व्यवस्थित क्रिएट करू शकता. आता मी या साईडला बेस मेकअप तयार केलेला आहे. आता इकडे पण मी पावडर लावून व्यवस्थित तो सेट करून घेते. लक्षात ठेवा, तुम्हाला डॅबिंग मोशनमध्ये म्हणजे असं डॅब डॅब करून पावडर तिथेच छान अशी प्रेस करायची आहे, अजिबात घासायचं नाही आहे.
गळ्याला अजिबात लावायला नाही विसरायचं, नाहीतर मग गळ्याचा आणि चेहऱ्याचा कलर वेगवेगळा दिसेल. कॉम्पॅक्ट पावडरने मी माझा बेस मेकअप व्यवस्थित सेट केला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल वाटतं, एकदम हलका फुलका आहे, अजिबात जास्त मेकअप केल्यासारखा वाटत नाही. ठीक आहे. आणि चेहऱ्यावर असं काहीतरी लावलं आहे ते सुद्धा दिसून येत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरने छान असा तुमचा बेस मेकअप करू शकता. आणि मी जो बेस मेकअप केला आहे त्यामुळे तुम्ही माझे अंडर आय एरिया, आयलिड बघू शकता, जिथली पिगमेंटेशन आहे थोडीशी हलकी हलकी थोडासा कालवटपणा आहे तो प्रत्येकाच्या इंडियन टोनवर असतो, तो सुद्धा छान असा हाईट होऊन छान असा नॅचरल कव्हरेज मला मिळाला आहे. फ्रेंड्स, आता तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, जेव्हा आपण बाहेर जातो आणि कोणाशी जर आपण बोलत असतो तर तेव्हा आपला आय टू आय कॉन्टॅक्ट होतो. ठीक आहे. आपल्या डोळ्यांवर आणि आपल्या ओठांवर जास्त लोकांचं लक्ष जातं. तर आता डोळ्यांना पण थोडंसं आपण अट्रॅक्टिव्ह दाखवू, त्याने काय होईल की डोळे अजून सुंदर दिसतील. आणि जर तुम्ही ऑफिसला जात असाल, कॉलेजला जात असाल, शाळेमध्ये स्कूलवर टीचर जरी असाल, तर छान असं थोडंसं प्रेझेंटेबल अजून लुक वाटण्यासाठी, डोळे आपले अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपल्याला आज मी डोळ्यांचा जास्त काय मेकअप तुम्हाला सांगणार नाही, फक्त आपल्याला मस्कारा लावायचा आहे. ठीक आहे. तर इथे मी इनसाईडचा हा लॅश एक्सटेन्शन जो मस्कारा आहे तो वापरणार आहे. त्याने डोळे ना अजून थोडेसे अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतील. ठीक आहे. आणि इनसाईडचे प्रोडक्ट मला खरंच खूप आवडतात. खूप छान त्यांची एक तर त्यांची क्वालिटी खूप छान असते आणि रिजनेबल प्राईसमध्ये असतात. ठीक आहे. तर आता आपण मस्कारा लावू आणि तुम्हाला मी एका साईडला मस्कारा लावून दाखवते आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला मग दोघांमध्ये डिफरन्ससुद्धा दाखवते. ठीक आहे. फ्रेंड्स, मी बघू शकता मी एकच कोट केला आहे माझ्या लॅशेसवर मस्काराचं आणि त्याची थिकनेस बघू शकता. ठीक आहे. आता मी काय करेल, ज्या खालच्या पापण्या आहेत ना आपल्याला त्यांना सुद्धा हलक्या हाताने लावून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, खाली मी मस्कारा लावून घेतला आहे, खालच्या ज्या लॅशेस आहेत त्यांना मस्कारा लावून घेतला आहे आणि तुम्ही दोघांमध्ये डिफरन्स बघू शकता. इकडच्या ज्या खालच्या जी लॅश लाईन आहे त्या पापण्या ज्या आहेत त्या किती थिक दिसत आहेत आणि इकडच्या बघू शकता दिसूनच येत नाही. आणि मी वरसुद्धा एकच कोटिंग केलं आहे, तर मी अजून एक कोट करते, त्याने अजून छान सुंदर आपल्या लॅशेस दिसतील. खरंच खूप छान मस्कारा आहे. याच्यावर लिहिलं पण आहे लॅश एक्सटेन्शन मस्कारा. तुम्ही बघू शकता माझ्या ज्या पापण्या आहेत इकडच्या आणि इकडच्या दोघांमध्ये डिफरन्स बघू शकता किती थिक दिसत आहेत. मी फक्त 2च कोट केले आहेत, तुमच्यासमोर केले आहेत. ठीक आहे. आणि इकडच्या बघू शकता दिसूनच येत नाही आहेत. खूप सुंदर मस्कारा आहे. फक्त मी 130 रुपयाचा हा मस्कारा घेतला आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. आता आपण इकडे पण मस्कारा लावून घेऊ. फ्रेंड्स, आपण मस्कारा लावून घेतला आहे आणि दोन्ही डोळे तुम्ही बघू शकता, डोळे थोडेसे ओपन अप म्हणजे थोडे मोठेसुद्धा दिसतात आणि थोडेसे डोळे अट्रॅक्टिव्हसुद्धा दिसतात. तर तुम्हाला जर काजळ लावायचं नसेल, लायनर लावायचं नसेल तर तुम्ही मस्कारा नक्की लावा. मस्कारा लावल्याने डोळे सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह वाटतात. ठीक आहे. तर यानंतर आता आपल्याला लिपस्टिक लावायची आहे आणि लिपस्टिकचा जो शेड आहे तो आपल्याला एकदम नॅचरल आणि न्यूड लावायचा आहे. आणि लक्षात घ्या, आपल्याला नो मेकअप लुक करायचा आहे, म्हणजेच चेहऱ्यावर मेकअप केलेला असतो पण तो न दिसणारा पाहिजे असा मेकअप करायचा आहे. तर आपल्याला जी लिपस्टिक आहे ती खूप एक न्यूड अशी लिपस्टिक लावायची आहे आणि न्यूड जेव्हा तुम्ही लिपस्टिक लावता त्याने तुमचा जो लुक आहे तो अजून सुंदर आणि प्रेझेंटेबल दिसतो. ठीक आहे. तर मी आज एक तर तुम्ही छान अशी न्यूड कलरची लिपस्टिक लावू शकता, नाहीतर तुम्ही जे लिप आणि चिक टिंट असतात ना ते सुद्धा लावू शकता. ठीक आहे. तर मी इथे इनसाईडचा हा क्रीमी लिप अँड चिक टिंट घेतला आहे आणि हा मला आय थिंक 130 रुपये 180 असं समथिंग काहीतरी रुपयाला, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. इनसाईडचा हा न्यूली लॉन्च लिप चिक टिंट आहे, तुम्ही घेऊ शकता. मी म्हणजे मला कुठे बाहेर जायचं असेल आणि एकदम हलका असा मेकअप करायचा आहे आणि एकदम नॅचरल माझे लिप वाटले पाहिजेत तर मी इनसाईडचा हा लिप चिक टिंट आहे ना तो लावते. तर तुम्ही हा घेऊ शकता आणि मी तुम्हाला लावून दाखवते. आणि हा बघू शकता तुम्ही किती एकदम नॅचरल आणि एकदम तुमचे जे लिप्स आहेत ना फक्त पिंक दिसतील आणि अजिबात असं वाटणार नाही की तुम्ही लिप्सवर काहीतरी लावलं आहे. ठीक आहे.
फ्रेंड्स हा जो लिप टिंट आहे ना, लावलं का थोडंसं असं ओलं वाटतं, ठीक आहे. थोडंसं असं एकदम ओलसर वाटतं. 2 मिनटानंतर ना हा छान असा ओठांमध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि मॅट होऊन जातो, ठीक आहे. तर आता तुम्ही बघू शकता 2 मिनटानंतर हा जो लिप टिंट आहे छान असा ओठांमध्ये ॲब्झॉर्ब झाला आहे आणि एकदम नॅचरल माझे लिप्स वाटतात. अजिबात असं वाटत नाही की मी लिप्सवर काहीतरी वेगळं लावलं आहे, ठीक आहे. आता हा जो लिप अँड चिक टिंट आहे तो तुम्ही लिप्सवर सुद्धा लावू शकता आणि तुमच्या चिक्सवर सुद्धा लावू शकता. तर जर तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला छान असं तुमचे गाल एकदम नॅचरल गुलाबी दाखवायचे असतील तर हा टिंट तुम्ही तुमच्या गालांवर सुद्धा लावू शकता. आता मी तुम्हाला हा जो टिंट आहे तो मी माझ्या गालांवर लावून दाखवते, ठीक आहे. मी फक्त 3 डॉटवर या साईडला देणार आहे आणि या साईडला 3 डॉट, ठीक आहे. आणि हा जो लिप टिंट आहे तुम्ही फिंगरच्या हेल्पने छान असं ब्लेंड करू शकता. याला काहीच करायची गरज नाही. एकदम याची जी फिनिशिंग आहे ना, याचा जो टेक्स्चर आहे एकदम नॅचरल आहे, तुम्ही बघू शकता. आणि एकदम ना जास्त आपल्याला वेळ पण नाही लागत, ठीक आहे. लगेच ब्लेंड होतो. आता बघू शकता किती सुंदर अशी फिनिशिंग मिळाली आहे आणि मेकअप आपला जो आहे तो एकदम नॅचरल म्हणजे चेहऱ्यावर न दिसणाराच वाटतो. सो फ्रेंड्स हा आहे माझा फायनल मेकअप लुक आणि तुम्ही बघू शकता मेकअप किती नॅचरल आणि प्रेझेंटेबल दिसतं. चेहऱ्याला न दिसणारा आणि नॅचरल म्हणजेच नो मेकअप लुक तुम्ही असा करू शकता. आणि हा मेकअप करण्यासाठी मी फक्त तुम्ही बघितलंच असेल 3च प्रोडक्ट यूज केले आहेत. जास्त प्रोडक्ट लावूनच मेकअप चांगला होतो असं अजिबात नाही. कमी प्रोडक्ट लावून पण तुम्ही सुंदर असा प्रेझेंटेबल आणि नॅचरल मेकअप करू शकता. आय होप तुम्हाला हा मेकअप आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला हा मेकअप कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुमचे काय अदर टॉपिक असेल ना तेही मला कमेंट करून नक्की सांगा. त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल. आणि फ्रेंड्स आता आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं घेऊन त्यांना पण आपण थँक्यू म्हणू, ठीक आहे. तर फ्रेंड्स सगळ्यात पहिले जे नाव आहे ते आहे शिवानी पाटील, गायत्री शिंदे, सोलोली जगदाले, गीता, जयश्री दावकर, उमा आणि दीपमाला सपकाले. थँक्यू सो मच टू सबस्क्राईब माय चॅनल. असेच सपोर्ट करा अँड लॉट्स ऑफ लव फ्रेंड्स. तर तुम्ही मला नवीन बघत असाल आणि तुम्हाला पण जर वाटत असेल की मी तुमचं नाव माझ्या व्हिडिओमध्ये घ्यावं, तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमचं पण नाव घेईल, ठीक आहे. फ्रेंड्स आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव अँड टेक केअर. अँड व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.